सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण आलो आहे मालाड वेस्टला, शंकर लेन, सापूरपाडा गणेशोत्सव मित्र मंडळाचा गणपती बघायला. तर गणपती एकदम युनिक आहे. तर युनिक म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती नसेल तर तुम्हाला माहितीसाठी मी सांगून ठेवतो आताच की गणपती आपला आहे 29,250 माळा जपलेला गणपती आहे. तर तो गणपतीला दुसऱ्या हाताने नाही तर तिकडच्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हाताने बनलेला आहे गणपती. आणि त्याचे दागिने अलंकार जे पण काय आहेत ते पण त्या मंडळातल्यांनीच बनवलेले. ते कोणी असं बाहेरच्यानी असं नाही, ते स्वतःनेच हे केलेलं आहे. आणि ती पण मूर्ती पण 5-6 फुटाची नाही तर 12 फुटाची आहे. तर तुम्हाला बघायला आवडेल आणि तुम्ही बघून खुश व्हाल. तर तुम्ही पण या, तुम्हाला पण बघायला भेटेल. इथे जवळच आहे, जास्त लांब नाही. तर मालाड वेस्टलाच आहे. चला तुम्हाला दाखवतो तो पुढे गणपती कसा आहे. तर चला दाखवतो काही. ते बघा इथूनच आहे गेट आणि इथून गेटच्या आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला समजेल. आता इथे पण पब्लिक पण भरपूर आहे. तर बघू शकता काही गणपती. सापूरपाड्याचा कार्यकर्ते अजून पण चालूच आहे. कार्यकर्ते तर काहीच आपण बघितलं आहे. तो बाप्पा होता 29,250 माळा जपलेला बाप्पा. तर तुम्हाला पण आवडला की नाही ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता मालाड वेस्टला. प्रसाद खातोय ना काम. मालाड वेस्ट शंकर लेन सापूरपाड्याचा गणेशोत्सव मित्रमंडळ. त्या मित्रमंडळांनी स्वतः मेहनत करून अजून पण कार्यकर्ते बघितले असेल तुम्ही, अजून पण मेहनतच घेत आहेत. म्हणजे किती त्यांनी मेहनत घेऊन ते म्हणजे महिनाभर, 1 महिना लागला. मूर्ती 1 महिना बरोबर त्यांना मूर्ती बनवायला लागला. बरोबर लागला की जास्त पण लागला असेल काय आपण एवढं ॲटलिस्ट आपल्याला एवढं समजलं तेवढं. 29,250 माळा जपलेला गणपती खरोखर एकदम खूप छान माळांपासून बनवलेला. आणि दागिने पण तुम्ही बघितले असे, दागिने पण खूप छान होते. काय म्हणजे मोठे मोठे मूर्तिकार असं बनवू नाही शकत तेवढं. बरोबर एक दुसऱ्याचं काम नाही. म्हणजे त्या मंडळांनी पूर्ण सगळ्यांनी एकजुटीने मेहनत करून त्यांनी बनवलेलं आहे. तर काहीच खूप छान होता. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की भेट द्या येऊन. चला बाय बाय.